हा बघा किती सुंदर आहे. हे म्हणजे असं आपण मंदिरासमोर ठेवतात ना आणि मग त्याच्यामध्ये फुलं वगैरे. चला आमची शॉपिंग चला दादा, चला. थँक्यू. हो कालू याला बोलतात वफादारी. बघा हे आता डॉग रडेल बघा. मला कसं होता कसं आहे तू कालू, कसं आहे तू इकडे कालू ये, इकडे त्या ये. साईड त्या साईड कालू बेबी, कशा आहे तू? बघा रडायला लागला. कशा आहे तू? तर माणूस लगेच विसरतोय. खायला द्या आणि एक वेळेस नाही दिला ना तर माणूस विसरून जाणार नाही, आपल्यावरती रागवणार. त्याला वाटेल की माझा हक्क आहे त्याच्यावरती, हक्क गाजवणार. पण नाही. बघा ना किती शायनी, किती सुंदर ही डिझाईन बघा वाव, आणि डिझाईन कपडा बघा. बघा. कपडा हो ना? कोणता आहे? एचओ क्रेप साडी आहे. म्हणजे की सिल्क मध्येच येते साडी, पूर्ण सिल्कची, एकदम सुंदर लाईट वेट साडी आहे. नमस्कार सर्वांना. पण आज ना व्हिडिओ मध्ये कलेक्शन दाखवणार आहोत साड्यांचा. हो. पण साड्यांचा कलेक्शन दाखवण्याच्या अगोदर स्नेहाला मी घेऊन चाललोय मार्केटमध्ये ब्लाऊज शिवायला साडी द्यायची. जे साड्यांचे कलेक्शन आणलंय त्याच्यातूनच यांनी मला एक काढून दिली की तुझ्यासाठी ही घे. म्हणजे यांना खूप जास्त आवडली ती साडी. मागच्या याला काय झालं माहितीये का, आपण 4 कलेक्शन दाखवले, 4 त्याच्यातून व्हिडिओ मध्ये 3 4 साड्या कलेक्शन. काढल्या. त्याच्यात ना स्नेहाला मी सांगितलेलं अगोदरच का तू 3 साड्या घ्या. प्रत्येक कलेक्शन मध्ये हिला मी फिक्स केली होती. हो. पण ही कशी सांगायची, जर कोणी नाही घेतली तर मी घेईन. का नाही घेणार? साड्याचे एवढ्या भारी आहेत तर का नाही कोण घेणार? हो, मग काय झालं माहितीये का, स्नेहाला ना साडीच नाही घेता आली. तर मी यावेळेस तिला सांगितलं एक काम करूया, सर्वात पहिले तुझा ब्लाऊज. आता मी तिला एक चॉईस करून दिली हो. साडी. हिला सांगितलं पहिला आपण साडी हे करायला जाऊया, ते नंतरचं नंतर बघू. कारण जेव्हा तू नंतर बोलतेस ना मग नंतर राहून कलेक्शन जाते. संपून जाते, राहून राहून जाते म्हणजे जाते. घेतच नाही ना मग मी पण. राहून जाते म्हणजे संपून जाते आणि मग ते माझ्याकडून राहून जाते हा. की ठीक आहे नंतर घेईन. नंतर मग असा करून करून मग मी कधी साडी वेअर करणार. 4 कलेक्शन मध्ये 3 साड्या तिने पसंत केल्या होत्या. पण साड्याचे एवढे सुंदर ना आपल्या Collection युट्यूब फॅमिली खूप सुंदर, लगेच खरंच. घेऊन आता टाकतात. पण इतकी सुंदर एक साडी घेतली. याच्यात पण साड्या आहेत पण एक हा. कलर यांनी मला चूज करून दिला की तू घे. तर ब्लाऊज बनल्यावरतीच दाखवूया आपण ही साडी. बरोबर. आणि आता जो कलेक्शन तुम्हाला आज आम्ही दाखवणार आहोत ना, म्हणजे मार्केटमधनं आल्यावरती ब्लाऊज शिवायला दिल्यावरती जो तुम्हाला कलेक्शन दाखवणार आहोत त्याच्यातलीच ही साडी आहे. तर ज्या ताईला साडी आवडते तर पटकन घेऊन टाका. कसं आहे माहितीये का, मग नंतर जेव्हा ही स्नेहा साडी वेअर करणार मग नंतर सांगणार दादा याच्यातले भेटेल का. आम्ही खूप वेळेला सांगितलेलं आहे तुम्हाला, एक डिझाईनची एक कलर एकच साडी तुम्हाला परत परत भेटणार नाही. तरी पण आम्ही ह्यावेळीच आता लास्ट टाइम आपल्याला खूप जण ताईंनी मेसेज केला होता का दादा हा कलर मिळेल का, ही मेहंदी डिझाईन कलर मिळेल साठी का. जास्त हे होते तर याच्यामध्ये तुम्हाला मेहंदी कलर पण बघायला भेटेल आणि पर्पल कलर, सर्वच कलर साठी आपल्याला व्हाईट मेसेज केला कलरची होता. साडीचा ब्लाऊज खराब झाला तो पण त्याला दाखवायचं का? व्हाईट कलरचं काय, सगळेच सगळेच खराब साड्यांचं ब्लाऊज खराब झालेले आहेत. ठीक तर आहे, ते नंतर बघूयाच, पहिले हे साडी आपण तो देऊया. नको देऊ मग ती नको देऊ, काहीच ठीक आहे, नको चल, देऊ. नंतर बघू. चला आता आपण मार्केटमध्ये जाऊया. आणि बघा बाहेर आता मस्तपैकी पाऊस थांबलेला आहे. तर आता पाऊस थांबलाय तर मस्तपैकी आता ह्याच थांबलेल्या पावसाचा फायदा घेऊया चला आणि जाऊया. मार्केटमध्ये जाऊन येऊया. ये सांग. तर आता स्नेहाचा ब्लाऊज शिवायला दिलाय आम्ही स्टिच करायला ना. हो चल चल इकडून. आणि आता चल मानसी कलेक्शन मध्ये. मानसी कलेक्शन ये इकडे. काय बघायचंय सानू तुला? तिला क्लिप्सचे हे झालंय. Clips. किती घेऊन ठेवले, एक तरी डोक्यात आहे का आज? हा घेते नुसते जमा करून कलेक्शन करून काय करणार आहे स्नेहा? कडे असं बघते, check ब्रेसलेट करते. बघते. पण इथे खूप साऱ्या अशा वस्तू असतात खूप ना सारं घरातल्या कलेक्शन हा ना. वगैरे. हे बघा एकच जागेवरती हे सगळं पण आहेत मिळते. ज्या ज्या आपल्या गर्ल्सला लागतात, हो, बांगडे हा. वगैरे, क्लिप, 16 श्रृंगारचं सामान आहे. सर्व. आणि बघा इथे किचनचं पण बघा किती आहे. म्हणजे एक जागेवरती तुम्हाला सर्व वस्तू हो. मिळतात. आणि हा आमचा फेवरेट दुकान आहे. हो. ताई भेटले आपल्याला. तिने व्हाईट नमस्कार कलरची ताई. कुर्ती घातली. हा. कुठून ताई आहेत तुम्ही? दाखवते ना. उलवे Sector मधलं, 2 मधून सेक्टर 2 मध्ये. हाय दीदी, नाव काय तुझं? जान्हवी. स्कूलला गेली होती तू? अच्छा अच्छा. ओके ओके. हा बघा किती सुंदर आहे. हे म्हणजे असं आपण मंदिरासमोर ठेवतात ना हो, आणि हो. मग त्याच्यामध्ये फुलं वगैरे पाण्यामध्ये टाकून Showpiece शो साठी ठेवतात. छान आहे. बघा इथे बॉक्स आहे. स्नेहाने 2 घेतले. स्टोरेज बॉक्स घेते नेकलेस वगैरे ठेवायला ना, असंच हा. पडून राहतात ते. असं हे बघायचं का आपण, हे किचन मध्ये ठेवायला? पहिला जो किचन मधला आहे ना त्याला कसं डिस्कार्ड करायचं ते पहिला बघूया, मग नंतर इथंच येऊ. ओके. मग तो डिस्कार्ड करायचे कालावाला, त्या गंजलेला सारखं झालाय ते, पुन्हा निघलाय. आता उद्या सफाई पण आहे ना, याचे डब्बे बिब्बे असे एकत्र ठेवू शकतो का? पण कसं आहे असं ठेवायचं आहे. हा मग डब्बे सगळ्याचे एकच सेट राहतील असे.
किचन साठी आहे का हे? किचन साठीच आहे का? हे बघा, हे मानसी कलेक्शनचे ओनर दादा. स्टील मजबूत पूर्ण आहे प्रॉपर पण. स्टेनलेस स्टील आहे ना. घ्यायचा का आपण कुठे ठेवायचं याला पण? किचनचा जो ब्लॅक वाला ठेवला ना मी, ते काढून तिकडे ठेवायचं. मग ते डब्बे चालेल, बिब्बे ठीक आहे, मग सगळे ये मग घेऊ मग. याला वाटतं आपण मांडणी सारखा लावू पण तो शकतो. दुसरा पण आहे बघा, तो असा स्क्वेअर वाला. तो कुठला? मोठा आहे का दादा? यो मधला मधला हा वाला नाही, सेम आहे. नाही नाही, ते असं रेक्टेंगल टाईप आहे. हे बरेचसे square बघा असे वेगवेगळे साईजचे आहेत. प्रत्येकाची प्राइस पण वेगवेगळी असणार. हा जरा मोठा असा हे वाटते. नको मजबूत आहे पण छान आहे. चला, आमची शॉपिंग आहे. चला दादा, थँक्यू. मानसी कलेक्शन मधनं शॉपिंग झाली आणि आता चाललो आम्ही पाणीपुरी खायला. खूप दिवसानंतर पाणीपुरी ना, सानूच्या हाताच्या प्लास्टर निघले तेव्हा खालेला आपण. बरोबर. 3 प्लेट दे दादा. घे. 2 मिठा 1 तिखा. मीठा जास्त, तिखट कमी. दादाला माहिती आहे. हाँ ठीक है ठीक है. पूर्ण तिखट. हाँ जास्त थोड़ा सा ऐसे ये डालो लेकिन उसमें. पहिले तुमचंच. चला या सगळे पाणीपुरी खायला. एकदम टेस्टी असते. सेक्टर 8 मध्ये ॲपल मेडिकल जवळ. चल खा पटापट. तर आता ना घरी जाता जाता आम्हाला आठवलं, म्हणजे आपण या एरियामध्ये राहत होतो सेक्टर 8 साईडला. तर या साईडला ना जवळजवळ आम्ही 1.5 वर्षानंतर आलोय ना. हो. तर आम्हाला असं आठवलं की इथे डॉग्स होते, त्यांना आम्ही नेहमी खायला द्यायचो. तर बघूया आहेत का इथे. आता सिटी मारायला लागेल. एक आला कालू येतात. आला तो, आला कालू तिकडे आला. हो कालू, याला बोलतात वफादारी. बघा ये आला डॉग रडेल बघा. मला कसं होता कसं आहे तू, कालू? कसं आहे तू इकडे कालू. ये, इकडे त्या ये. साईड त्या साईड कालू बेबी, कालू. कशा आहे तू? बघा रडायला लागला. कशा आहे तू? हे बघा, मिस करते तू. बोलतात ना वफादारीचा जित्ता जाता, बोलतात ना सबूत आहे हा. भूक लागली. माणसं आपली फितरत दाखवतात, पण हे प्राणी असतात ना कधीच नाही दाखवत. भूक लागली तुला? 1.5 वर्षानंतर आम्ही गेलो बघा, त्यांनी ओळखला. याला आम्ही कालू बोलायचो. वो आपल्या बिल्डिंग मधला तो दुसरा कालू आणि हा वेगळा कालू कसं आहे. माती पित. वो कालू. काय झाला? चल खाऊ खावा खाऊ. वो चल बिस्किट आणले ना. हा. काय तर पाहिजे? सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे, जर तुम्ही दोस्ती करणार ना तर माणसांशी नका करू, प्राण्यांशी करा. हे मुख्य प्राणी असे आहेत ना, एकदा तुम्ही त्यांना काही खायला दिला ना, हे तुम्हाला लाईफ टाइम कधीच विसरणार नाही. बघा कसा बघा कसं गंदा केला माझा ड्रेस. गंदा केला, गंदा. जबरदस्त ना. बघ अजूनपर्यंत विसरला नाही तो. चांगला आहे एकदम. चल कालू कालू. ओ भूक हे लागली. बघा, दुसरे पण तुला आले. भूक. खा. वो व्हेरी गुड व्हेरी गुड. क्यूटीफाय तू. म्हणून आमच्या जवळ ना तुम्हाला, तुम्ही बघत असणार माणसं कमी, हे मुख्य प्राणी जास्त दिसत असणार. कारण यांना आम्ही जास्त प्रेम करतो, माणसांना कमी करतो. खा. कारण माणसांनी नेहमी आम्हाला फसवलेलं आहे, पण यांनी कधीच आम्हाला फसवलं नाही. वो देते मी. बघा आले की नाही, सगळे डॉग्स आले. जेवढे डॉग्सला ये. आम्ही बिस्किट द्यायचो ते सर्व आले. एक अरे, सिटी मारली. अरे, हा एक स्पेशल आहे. हा याला स्पेशल आहे हा. हातानी पाहिजे बस. हाताने दिला तरीच खाणार तर. म्हणजे रडते ना तो लहान मुलांसारखा. एक घे. कालू तुला देईन, तुला पण देईन मी. ते बघा ना, माणूस उपकार विसरून जातो आणि हे मुख्य जीव निस्वार्थ प्रेम कधीच विसरत नाही. फरक एवढाच आहे की लोक गरजेनुसार बदलतात आणि हे श्वास असेपर्यंत सोडत नाही. आमच्या लाईफमध्ये अशी माणसं किती आली आणि किती गेली. आम्हाला नंतर समजलं का हे त्यांच्या फायद्यासाठी आमच्या सोबत आहेत. मग त्यानंतर आम्ही पण त्यांना सोडलं आणि अशा मुख्य जीवांवरती आम्ही प्रेम करत राहिलो आणि हे आम्ही करतच राहणार. ह्या कारणामुळे ना आमच्या सोबत माणसं कमी आणि मुख्य जीव जास्त दिसतात तुम्हाला. चला मस्तपैकी आज एकदम मन प्रसन्न झाला एवढ्या दिवसानंतर यांना भेटून सर्वांना. काय ला काय बिस्किट हवंय? बिस्किट पाहिजे, देते. जाम भारी वाटला, मस्त. घे. 1.5 वर्षानंतर पण ते विसरलं नाही. विचार कर आपल्याला ना, सिटी वाजवता तुम्ही तरी. सिटीवरती झाले. विचार करा. तर जेवढे पण आपण बिस्किट आणलेले सर्व त्यांना दिलेले आहेत. तर चला आता घरी जायचं. हो. चला, कसं वाटला कालूला मस्त भेटून? वाटलं मग. आपल्या बिल्डिंगचा एक कालू आणि हा एक कालू.
म्हणजे असं वाटते ना की आपण आलो आणि फक्त बघा यांनी सिटी वाजवली तसंच आम्ही यांना बोलवायचो. आला रडतोय पण तो. लहान बेबीज कसं भेटलं. हा एक जिता जागता सबूत आहे. हा सबूत तुम्हाला दाखवायचा होता का प्राण्यांशी जेव्हा आपण दोस्ती करतो ते कधीच आपल्याला विसरत नाही, ते जीव लावून असतात. 1.5 वर्षानंतर आलो तरी एक सिटीवरती आले, विचार करा ते. चल जायचं मग आता, चला. ओके, तर आता ना आम्ही घरी आलोत, मस्त फ्रेश झालो. स्नेहा पण फ्रेश झाली, आता रेडी होते. माझं जास्त घाण झालेलं ना ड्रेस, पाय मारला होता ना हात. तर आता मस्त सगळं किती भारी वाटलं ना. पण 1.5 वर्षानंतर गेलो तरी ओळख दिली. एक सिटीवरती आलं. मी यांना तेच बोलत होती, कधी आपण कोणाच्या माणसांच्या घरी गेलो तर एवढे खुश नाही होणार. आणि मी म्हणून मी तेच सांगितलं ना, प्रेम करायचं असेल तर हे डॉग्स जे प्राणी असतात त्यांनी स्वार्थ प्रेम हे असतं याला, बरोबर ना. आणि एवढं म्हणजे आम्हाला चांगलं वाटतंय ना की आम्हाला ते बोलते ना सांगताना येते काय फील करतो. बरोबर. म्हणजे आम्ही असं पहिल्यांदा कारण आम्ही कसं प्रत्येक जागेवरती राहत होतो, कुठे ना कुठे आमचं असं आहे कनेक्शन डॉगी सोबत किंवा बर्ड सोबत जे आता येतात. आणि आता आम्ही तुम्हाला ना 1-1.5 महिन्यानंतर दाखवणार की आम्ही काय केलंय, किती बर्ड्स आपल्याकडे येतात अलग अलग टाईपचे, ते पण आम्ही तुमच्या सोबत शेअर करणार. कारण कसं माहितीये का, आपला जो घरातला जो ऑरा असते किंवा माणसांचा जो ऑरा असते ना, तो फक्त आणि फक्त प्राण्यांनाच कळू शकतो. बरोबर. की हा माणूस कसा आहे, कोण कसा आहे, ते त्यांच्याकडेच जाणार. आणि डॉग्स आहे ना एवढे वफादार असतात ना, ते तुम्हाला कधीच विसरणार नाही. आम्ही 1.5 वर्षानंतर गेलो, एक सिटी वरती आले ना. जाऊया कालू बिलू आहे का. आणि आम्ही बिस्किट आपल्या इकडच्या कालूसाठी घेऊन आलेलो. बरोबर. की तो नेहमी दिसते पण आज तो कालू दिसतो. बरोबर. आणि जसं मी आलो सिटी मारा बघा, जर आले तर समजा. इथे सांगण्याचा प्रयत्न मी काय करतोय, माणसांसाठी तुम्ही ना 1 वेळेला केला, 2 वेळेला केला, 4 वेळेला केला, 1000 वेळेला केला, फक्त नंतर परत एकदा करायला गेलं आणि नाही केलं ना तर माणूस लगेच विसरतोय. खायला द्या आणि एक वेळेस नाही दिला ना तर माणूस विसरून जाणार नाही, आपल्यावरती रागवणार. त्याला वाटेल की माझा हक्क आहे त्याच्यावरती, हक्क गाजवणार. पण नाही, म्हणजे ती फितरत आहे. फितरत आहे. त्या जागेवरती असणार तर आपण पण तसंच फील करणार, दुसरा असेल तर तो पण तसंच. कारण माणसाचा देवानी तसंच बनवलं, कलयुग आहे. तर म्हणून जास्त कोणाचा अति चांगला करायला जायचंच नाही. माणसांचा, प्राण्यांचा, पक्ष्यांचा कितीही तुम्ही चांगला करा, कारण की तो तुमचा कर्मामध्ये ऍड होणार. आणि ते खरंच कर्म तेच असतात. माणसांसोबत चांगला केला, काय केला, माणूस फक्त आपल्या सोबत फायद्यासाठी असतोय. जर तुम्हाला परीक्षा घ्यायची असेल ना, फक्त एकदा त्याचं काही काम करू नका, बोला काहीतरी तुम्ही बोला, टाला, मग बघा त्याचं कसं रंगरूप दाखवणार. पण प्राणी डॉग असे आहेत ना, तुम्ही 1 वर्षांचा, 2 वर्षांचा, 10 वर्षांचा जर तिथे ते डॉगी असले ना तर तुम्हाला विसरणारच नाही. एक सिटीवरती आले, विचार कर ना. एकदम भारी वाटला. खरंच किती चांगलं भारी वाटला. एकदम त्यालाच तर बोलतात निस्वार्थ प्रेम. हाच तर निस्वार्थ प्रेम आहे. आपल्याला काय भेटणार आहे त्यांच्याकडे, काहीच नाही भेटणार. आपण गेलोच नाही, बघितलं ना काय केलंय. पण एक शिट्टीवर त्याला रडत होता डॉगी, मग आम्हाला बघून. तर ते बोलत ना की अटॅचमेंट असते, बरोबर. ते आपला डेली वेट. पण आता त्यांना माहिती की आपण कुठेतरी वेगळे म्हणून येत नाही. पण आम्ही आता कधी ना कधी ना मध्ये मध्ये फेरी मारणार, कारण आता वेट करतात. तर तुम्हाला कसं वाटलं, तुम्ही पण कमेंट करून सांगू शकता. तुमच्याकडे पण असे असतील जवळपास प्राणी पक्षी, कुठलाही काही प्राणी असतो तो त्यांना खाना पाणी टाका, बघा तेच आहे, दुसरं काहीच नाहीये. आज आहोत उद्या नाही येत आपण, बरोबर ना. बरोबर. चला कलेक्शन साड्यांचा दाखवूया आता. चलते एकदाच. मी ना 12 साड्या मागवलेल्या आहे, त्याच्यातून एक ह्यांनी माझ्यासाठी काढली. आता हे बघा, ही 11 साड्या दाखवते आता. खूप कुठलीही साडी आवडते कोणत्याही ताईला तर पटकन आम्हाला स्क्रीनशॉट पाठवा, कारण लगेच आउट ऑफ स्टॉक होतात. बघा आता एवढेच साड्या आम्ही मागवल्या आणि याच्या नंतर तर मागवणार का नाही तर नंतर विचार करणार आम्ही. तर चला आता कलेक्शन दाखवायच्या अगोदर सर्वांनी बोला जय श्री महाकाल. हो, तर आज आहे इंडिपेंडन्स डे. सगळ्यांना हॅपी इंडिपेंडन्स डे. आम्ही बोललोच नाही, आता मला आठवण आलंय. चला खोलूया आता. तर सर्वात पहिले पर्पल कलर बघा ना, किती शायनी, किती सुंदर ही डिझाईन बघा. आणि कपडा बघा, कपडा कोणता आहे? एचओ क्रेप साडी आहे. म्हणजे की सिल्क मध्येच येते साडी, पूर्ण सिल्कची, एकदम सुंदर लाईट वेट साडी आहे. तुम्ही बघू शकता. आता पहिले ना आपण पुन्हा ओपन करून दाखवूया. वाव, काय भारी वाटतंय. एक डिझाईन बघा ना. पदर दाखवते मी तुम्हाला. पहिले पदर बघून घ्या. हो 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 हो. स्नेहा ही उलटा घ्यायला पाहिजे होती. तुम्ही हे केला मला, आता मला हे खरंच मला वाटते मस्त वाटते ना. याची डिझाईन आहे ना, म्हणजे एक नंबर वाटते. एक कलर नाही तर कॉन्ट्रास्ट बघा, किती सारे कलरचा मध्ये कॉम्बिनेशन आहे. बघा ना किती कलर. आणि कपडा बघा, असं करता वेळेस तुम्हाला समजत असेल बघा किती सॉफ्ट. बापरे, मला ना नेहमी या साड्या बघितल्या ना
एकदम रिच लुक. हा तुम्ही कुठल्याही फंक्शन मध्ये वेअर केला ना की सगळे तुमच्याकडेच बघणार. हे मी बरोबर. बोलते कारण की मी जेवढे पण साड्या बनारसी घेतल्या आणि वेअर केले सगळ्यांच्या नजरे असतात की बरोबर. किती सुंदर वाटतं ना, बघा ना. आणि आता तुम्ही पदर बघितलाय, आता पूर्ण तुम्हाला चला आता दाखवतोय मी ब्लाऊज पीस म्हणजे दाखवूया. पूर्ण ऑल ओव्हर साडी. आणि याला काय बोलतोच नाही, आपण लास्ट टाइम बोललो Motifs. आणि हे जरी. हे बघा विवेन जरी ना. प्रिंटेड तुम्हाला एक पण साडी नाही भेटणार, जरीचीच भेटणार. आणि बुटीवाला डिझाईन. बुटीवाला डिझाईन आहे बघा. बॉर्डर पण दिलाय. बरोबर, छान आहे, मस्त. जर तुम्हाला आवडले असेल तर लगेच स्क्रीनशॉट पाठवा आणि घ्या. चला दुसरी दाखवूया. तर ही बघा आता मेहंदी कलरची साडी. खूप मेहंदी कलर छान वाटते. खूप सारे ताईंनी सांगितलं की मेहंदी कलरची साडी परत घेऊन या. तर बघा कलर सेम आहे पण डिझाईन वेगवेगळा आहे. पण पूर्ण साडीवरती तुम्हाला डिझाईन बघायला मिळणार आहे. पदर बघितला आता तुम्ही. हा पदर आहे ना, हा बघा, हा पदर आहे. किती सुंदर. आणि साडीवरची डिझाईन बघा. आणि बघा तिकडे बॉर्डर दाखव. हा बॉर्डर आहे. आणि बघा इकडे खाली पण बॉर्डर पूर्ण मोठा असं. आणि मध्ये मध्ये पण डिझाईन आहे. हो ओके. हे बघा, कोणतीही तुम्ही साडी घ्या जरीचीच मिळेल तुम्हाला. प्रिंटेड वाली एक पण नाही भेटणार. प्रिंटेड कसा वॉश केल्यावरती प्रिंट जाते. ही विविंग. बुटीवाला ब्लाउज. ओके, हे बघा बुटीवाला. ओके, एकदम सॉफ्ट. सेम कपड्यांचा जो फॅब्रिक आहे सेम असणार आहे. एक पण अशी नाही की एक अलग आहे एक अलग, सगळे सेम साडी. बघा बघा एकदम बॉडी हगिंग वाली साडी बघा. एकदम सॉफ्ट सिल्क टाईप बोलतो ना आपण. हे बघा तुम्ही जसं पाहिजे तसं एकदम सेट करून साडी वेअर करू शकता. वाव, हा बघा ना किती सुंदर कलर आहे. किती सुंदर वाटते साडी. नंबर काय कलर आहे. डिझाईन बघा ना. सगळे साड्यांचं बघू ना माझ्या तोंडातून नुसतं असं वाटतं वाव वाव वाव. कारण की कसं असं माहिती, आम्ही कलेक्शन मागवतो, आम्ही ओपन करून अजिबात बघत नाही. बरोबर. फक्त आम्ही ऑर्डर दिली आणि मागवलं आणि बघा काही साडी रिसीव्ह झाली. सुंदर, एक नंबर. वाव. पदर बघा ना. हा बघा पदर आहे. हा समोरचा पुन्हा मोटिव्हचं जे तुम्ही डिझाईन बघता फिगर जे आहे ते मोटिव्हचे आहेत. जे काही फ्लावर आहे जे पण तुम्ही बघताय. हा, आणि वरती बघा बॉर्डर तशी आहे. आणि वरती बघा ते याच्यावरती फुलांची पण डिझाईन आहे. अलग अलग कलर आहेत. हे बघा इथे खाली पण तुम्हाला दिसत असतील. हे बघा कलर कॉम्बिनेशन बघा ना. पण तुम्ही म्हणजे प्रत्येक साडीला कसा कलर चांगला दिसेल तसं. येल्लोला पिंक दिलाय, ग्रीन दिलाय. जे सिल्वरती तुम्ही हे बघताय बॉर्डर किती सुंदर वाटत. छान मस्त. याचं ब्लाउज पीस कसं आहे दाखवते. बुटीवालाच आहे. फंक्शन मध्ये घातली काय भारी वाटेल. लाईट वरती एकदम चमकल ताई. एक नंबर. जी ताई वेअर करेल चमकेल एकदम. ऑल स्किन टोनला कलर जातोय. हा कलर बघा तुम्ही किती सुंदर वाटतंय. याला कोणता कलर बोलू शकतेस स्नेहा. याला ना बटर येल्लो कलर बोलू. बटर येल्लो. अच्छा, वाव किती सुंदर. म्हणजे आता ट्रेंड मध्ये बटर येल्लो कलर म्हणजे एकदम ट्रेंडिंग चालू आहे आता. छान मस्त. वाव, पूर्ण मोरच मोर. वाव, मोरांची डिझाईन आहे का. हा ओके, बघा असे. वाव. आणि वरती कशी डिझाईन दाखव एक मिनिट. बॉर्डर जसं बॉर्डर आहे आणि खाली पण सेम बॉर्डर आहे बघा किती. आणि मध्ये मोर आहेत. मोर आणि जे डिझाईन दिली डिटेलिंग मनमोहराचा. हे बटरफ्लाय बघा वरती. अच्छा, हा हे बघा फुल मागून बघा दाखवते मी. हे बघा बटरफ्लाय. ओके. आणि ब्लाऊज ना या साडीचा बुटीवाला आहे. छान. आणि बघा आता हा एक डिझाईन आपल्यासाठी नवीन आहे ना. वा. हा, आणि डिझाईन बघूया आता. छान आहे, सुंदर आहे. पदर पण सुंदर आहे बघा. जेव्हा ओपन करतो ना तेव्हा खरा डिझाईन आपल्याला कळतंय ना की काय कसलं सुंदर डिझाईन आहे बघा ना. छान मस्त. फॅब्रिक बघा ना तुम्ही. कायला बोलता ना, कोणता. एचओ क्रेप साडी आहे. एचओ क्रेप. हो. वाव, सुंदर. बघा डिझाईन फुल तुम्हाला साडी दिसत असेल आता याच्यामध्ये. आणि बघा हा पदर तुम्हाला दाखवला. हा ब्लाऊज या टाइमला पुन्हा बुटीवालेच ब्लाऊज आले ना. एक पण प्लेन नाही आलाय. हे बघा विविंग ना. हा, विविंग. ओके. आणि आता ही डिझाईन बघा किती सुंदर. येलो कलर आहे. वाव, एक नंबर. आणि कलरचं कसं ना 19-20 होऊ शकते. स्क्रीन वरती तुम्हाला प्रत्येकाच्या स्किन वरती अलग अलग. कारण आम्हाला हे केव्हा समजलं जेव्हा आपले ताई स्क्रीनशॉट पाठवतात ना. अरे वेगळं दिसतंय कुठला कलर आहे तेव्हा कळते की 19-20 प्रत्येकाचा म्हणजे मोबाईलची स्क्रीन वरती असते. स्क्रीन वरती असते. फोनची क्वालिटी वरती असते की कोणाला कसं दिसतंय. तर बघा हे आता कलर बघा किती सुंदर. हा एक येलो कलर. वाव, किती सुंदर वाटतं. हापूस मँगो कसा असतोय कट केल्यावरती तसा येलो आहे. एक नंबर. उलटा झाला. ओके, उलटा नाही, बरोबर आहे. पदर बघा. हा बघा, हा तुम्ही पदर बघताय बघा किती नंबर आहे. याच्यातल्या साड्या आपण मागे भरपूर सेल केलेल्या आहेत. हो, ऑल ओव्हर साडीवरती बघा पूर्ण हे सेम फिगर बघायला मिळणार आहे तुम्हाला.
ओके. कलर कॉन्ट्रास्ट बघू शकता. हे बघा मध्ये मध्ये म्हणजे पूर्ण भरलेली सारखी आहे भरलेली ना. पूर्ण साडी भरलेलीच हा, असते. एक design पण साडी मध्ये. अशी नाही की प्लेन असणार आहे बघा. हे बघा. पूर्ण साडीवरती काम येणार आहे. तर बघा हा ब्लाऊज पीस आहे वाव. बुटी ना. हे बघा. फेस्टिव्ह सीझन साठी हा कलर एकदम बेस्ट. ओके. आता काय ना काय आता फेस्टिव्ह सीझन एकदा चालूच लावून आहे. दाखव ना पटकन. हा पटकन दाखवते हे मी. बघा म्हणजे तुम्हाला कशी आयडिया पण येईल. आणि जे मार्केटमध्ये साड्या मिळतात ना सिल्क बोलून खूप कडक वाले साड्या विकतात ते लोक. हा, आता हे बघा बघा. किती सॉफ्ट. मी असं लावलंय तरी पूर्ण फील होते मला की पाहिजे तशी मी पदर लावतो. ज्यांना साडी नेसता नाही येत ना ते पण इझिली नेसू शकतात. बरोबर. हा पण मेहंदी कलर आहे बघा. हे ज्या आता तुम्ही डिझाईन बघताय ना हा डिझाईन याच्यातले डिझाईन आम्ही खूप सारे सेल केले फक्त कलरचा डिफरन्स होता. बरोबर. याची पण खूप डिमांड आलेली की हे वाला जो डिझाईन तुम्ही विकलाय ते आम्हाला पाहिजे म्हणून. बघा वाव एक नंबर. साडीची तुम्ही डिझाईन बघा. हा पदर तुम्ही बघताय. हा बघा पदर बघा काय भारी पदरवरती बघा ना अलग अलग कलर ते मस्तपैकी उठून दिसतात आणि ना. आम्ही जेव्हा पण साड्या घेऊन येतो ना तर आम्ही नेहमी असा विचार करतो की आम्ही साडी नाही विकत तर आम्ही ना तुम्हाला सॅटिस्फाय कसं करतोय आमची हा. साडी विकून की तुमच्यापर्यंत पोहोचल्यावरती असं नाही की एकदा विकली आणि झाला नाही. आम्हाला वाटतं की तुम्ही खुश झाले पाहिजे साडी बरोबर. बघून. ते नाही की कस्टमर बनवायचंय म्हणून आपण साड्या आणतो असं काहीच नाहीये. कस्टमर बनवायला काय आपण नेहमीचा हा बिझनेस नाही करत. फक्त नाही. मसाल्याचा बिझनेस दोन पण महिने झाल्यावर आपण हे करतो. 2 ते 3 महिने दा- करतो दा- आपण. हा ब्लाऊज पीस आहे. ब्लाऊज पीस बुटीवाला आहे. हा, ओके. हो. हे बघा. ओके. सुंदर हे बघा पूर्ण साडी बघा तुम्ही असं एकदम heavy मार्केटमध्ये वाटते. जा तुम्हाला मार्केटमध्ये आरामात 4.5 हो 3.5 हो आरामात या 3.5 प्राइस 4 मध्येच पर्यंत मिळेल. जाईल. पण हा फॅब्रिक मिळेल का ह्याची गॅरंटी Guarantee नाही. नाहीये, बरोबर. कारण हा आपला डायरेक्ट वाराणसी मधला आहे. बनारस मधला डायरेक्ट फॅक्टरी मधल्या मॅन्युफॅक्चर झालेल्या साड्या आहेत. साडी बरोबर ना. घेतो आपण हो. हे बघा असं पण आहे, खूप लोकांसोबत फ्रॉड पण होते. हा हा. आता आम्ही भेटलोय प्रत्यक्ष त्यांना जाऊन आणि आम्ही ओळखतो त्यांना म्हणून एक ये हा. नाहीतर आणि कोणावरती आपण विश्वास नाही युट्यूब करू शकत. क्रिएटर आहोत हे त्यांना चांगला माहिती माहिती आहे. आहे की जर काय केला तर काय होऊ शकते. आणि ते त्यांनी हे बरं. पण आम्ही सांगितलेलं आहे का आम्ही महाकाल बाबाचे भक्त आहोत. आमचं येणं जाणं असतोय. काशीमध्ये विश्वनाथ बाबांना आम्ही कधी पण भेटायला येऊ असं त्यांना माहिती आहे. तर बरोबर. त्याच्यामुळे ते आपल्या सोबत फ्रॉड काही करू नाही नाही करू शकत. शकत. तर हा आहे कॉफी कलर. वा हे बघा ह्या डिझाईन मधल्या पण साड्या खूप सेल केल्या आपण. लास्ट टाइम पण कॉफी कलर होता याच्यामधला. मला पण असं जवळून बघतो ना Wow. लाईट वरती असं वाटतं ना की डार्क वाईन कलर आहे. डार्क वाईन शेड आहे बघा. बघा Wow. किती सुंदर डिझाईन. सेम तुम्हाला आता ओपन करू दाखवली. का नको. दाखव ना तरी पण एक अंदाज येईल ना. कलरचा अंदाज जी येतो ना ताई की बघत कसा असेल तिला कॉन्ट्रास्ट अंदाज. कसा हा, देतो. हे बघा किती भारी. म्हणजे या कलर वरती जी डिझाईन बनवली कशी उठून दिसते बघा. हे बघा ही इथून गोल्डन design. जे तुम्ही जरीचं काम बघताय पूर्ण. वाव. हा छान. हे बघा इकडे. ओके बघा पूर्ण साडी तुम्हाला वर्क मिळणार आहे म्हणजे हा. कुठेही असं खाली नाहीये पॅच. बरोबर. आणि हा जो तुम्ही पार्ट बघताय हे आपण कसं टर्न करतो परकर मध्ये अटॅच करतो म्हणून तो असा दिला. नाही तर पूर्ण साडी भरलेली ओके. आणि ब्लाऊज पीस प्लेन सिंपल आहे यात. प्लेन वाला आहे ब्लाऊज पीस. हे बघा किती सुंदर बघा. वा एकदम एक नंबर. अशीच पकड बघा किती भारी वाटते. एक नंबर मस्त. सुंदर आहे ना एकदम. हा सुंदर आहे. हा कलर बघा किती सुंदर अप्रतिम असा. वाव. डिझाईन बघा ओ वाव. ही डिझाईन आहे. वा सुंदर. तर चमक. आमचं पण रिॲक्शन बघितल्यावरतीच निघते का कारण की आम्ही आताच ओपन केलं. तुम्हाला हा. प्रत्येक साडी ओपन काय वाव 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 कारण करता. आम्ही स्वतः रिअल मध्ये बघतो ना ओपन करून तेव्हा कळते. कारण बघा तुम्ही आता बघितलं असेल डिझाईन थोडंफार सेम आहे पण प्रत्येक साडीचं पदर डिझाईन बघा. हा बघा पदर. कारण आता आम्ही ओपन करते तुम्हाला दाखवायला साडी. तेव्हा आम्ही पण मग तेव्हा आम्ही बघतो हे सर्व. हे बघा आणि याला ही डिझाईन जी बनवली ना बघा किती सुंदर अशी हो डिझाईन ना. बनवलेली बघा. बघा प्रत्येक साडीचा फॅब्रिक सेम आहे पण डिझाईन बघा तुम्ही हा किती युनिक डिझाईन वाटतात ना. हे बघा. हा हे बघा इथे खाली पण बॉर्डरला बघा वाव. छान सुंदर. हे बघा मस्त एक नंबर. आणि फॅब्रिक बघा फॅब्रिकची चमक बघा तुम्ही. जर फंक्शन मध्ये वेअर करताय ना कोणी ताई वेअर करेल ना एवढी भारी चमक येईल ना साडीमध्ये. विचारणार सगळ्यात कोणाकडनं हटके घेतली? दिसणार आहेत. मी तर ताई बोलते बोलणार ना अश्विन आणि स्नेहाकडनं असं काही घेतली. पैठणी सारखे एकच सगळे पैठणी नाहीये तर तुम्ही हटके दिसणार. ज्यांनी हा. पण ही साडी घेतली ना आपल्याकडून सगळ्यात हटके दिसणार. आणि एकदा कसं आहे लावून पण माहितीये का दाखवते मी. तुम्हाला ही डिझाईनची तुम्हाला दुसरी कुठे मार्केटमध्ये साडी भेटणारच नाही. बघायलाच कारण नाही आम्ही मिळणार. नेहमीपासून बोलत आलो. बघा कारण आपण जे मार्केटमध्ये आणतोय ना ते असं म्हणजे अपडेट होत हा. म्हणजे त्यांच्याकडे पण अपडेट होत राहतोय. हा तर आपल्याला सेम साड्या नाही मिळत.
प्रत्येक वेळी अलग कसं आहे माहितीये का, सेम सेम घातल्यावरती मध्ये मजा नाही येत, हो. अलग घातल्यावरतीच मजा काहीतरी येते. अलग करा नेहमी. अलग वेअर केली साडी का एकदम वाटते ना हटके अलगच. बघा किती सुंदर कॉन्फिडंट येते वाटते. ना अलग की अरे माझी साडी सगळ्यात वेगळी आहे म्हणून. हा बघा किती किती मस्त सुंदर. वाटते, सुंदर आता वाटते. मी पण ब्लाऊज दिला ना पटकन असं वाटतं कधी ती होईल आणि मी कधी वेअर करते हा. कुठल्या तरी फेस्टिव्ह मध्ये. आता तर ज्या ताईला हवी असेल तर पट्टापट स्क्रीनशॉट करा आणि घेऊन घेऊन टाका. आता ही एक साडी तुम्ही बघताय, हे बघा design हा बघा. पदर आहे ना. हा, ओके हा पदर आहे, ही पदरवरची डिझाईन. आणि ओके याची जी डिझाईन आहे बघा मोठे मोठे म्हणजे फ्लावर बनलेत. हे बघा. आणि मग त्यानंतर ओके हा ब्लाऊज पीस आहे. बुटीवालाच. हा आणि बघा blouse किती मोठा ब्लाऊज पीस आहे बघा, हा मस्तच. ओके. आता एकदा लावून दाखवू पटकन. साडीची कोणतीही कलर घ्या, सर्व स्किन टोन वरती जाणार. हो हे फक्त बघा. एकच आहे ना तो कुठला, कुठला एक कलर थोडासा बटर येलो, बटर थोडासा येलो. पेस्टल कलर आहे. हा तो थोडासा जास्त फेअर असणार, मीडियम स्किन टोनला माझ्यासारख्या कलरला चांगला नाही दिसणार. हा थोडासा ब्राईटनेस असेल म्हणजे जास्त फेअर असणार तरच ते वेअर. वाह एक नंबर, जबरदस्त Yellow color. वाटते, छान वाटते, येलो मस्त कलर प्रत्येकावरती सूट होते छान बघा. वाटते, मस्त वाटते. तर बघा ही लास्ट राहिलेला आहे हा कलर. ओके Wow. हा हे पण आपण भरपूर डिझाईन हे केलेले आहे. हा याच्यातला अजून एक आहे का, हा मँगो कलर वाटते ना, हापोस मँगो एक कलर. अजून मँगो पण त्याची डिझाईन अलग आहे. मी हे बरोबर, सांगते हा. तुम्हाला. आपण कलर का डार्क घेतले कारण की आपले सगळे ताईंना आम्ही बघितलंय 2 वर्षापासून, म्हणजे आता दुसरं वर्ष आहे. बरोबर आपल्या ताईंना ना डार्क कलर जास्त आवडतो, बरोबर. म्हणून आम्ही जेवढे पण कलर मागवतो ते डार्कच असतात बघा. बघा किती सुंदर, किती भारी वाटते. जेवढा कलेक्शन होता तो सर्व कलेक्शन तुम्हाला आता आम्ही आम्ही आजच दाखवलेलं आहे. दाखवलं कारण आम्ही विचार केला की नंतर नंतर नको, एकदाच तुम्ही हा बघा. बरोबर. आता लास्ट वाला जो कलेक्शन होता ना भरपूर होता, हो, त्याच्यामुळे तुम्हाला 3 ते थोडं. 4 व्हिडिओ मध्ये आम्ही दाखवला. हा ब्लाऊज पीस आहे. ओके बुटीवाला आहे. आता आम्हाला सगळे साड्या फोल्ड कराव्या लागतील हा. उद्या पटापट ऑर्डर घेण्यासाठी. ओके छान असं बघा. ज्या ताईला साडी आवडते पटकन स्क्रीनशॉट करा आणि आम्हाला व्हॉट्सअप वरती हो. पाठवा. बघा किती सुंदर वाटते. तर एक साडी आहे ना आमच्याकडून राहिली होती साईडला, म्हणजे दाखवायचंच विसरलो आम्ही. हा बघा ही एक पर्पल कलरची साडी आहे, सुंदर अशी. बघा कलर किती सुंदर आहे. सुंदर आहे, हो. हे बघा पदर आहे बघा याचा. हा पदर आहे. हो. ओके हा पदर झाला. आणखीन पूर्ण बॉडीला असं म्हणजे हे दिले फिगर्स बघा. ओके. साडीचे. साडीची क्वालिटी बघा, सेम फॅब्रिक असणारा, सेम फॅब्रिक सर्व. आणि हे परकरला ईर पार्ट आणि हा. हा बघा याचा ब्लाऊज पीस आहे. 2 साड्या आम्हाला असं मिळाले ज्याचे ब्लाऊज पीस अलग अलग कट केलेला आहे. हो कट केलं म्हणजे ती साईडला सिलाई. हा हा. निघालेली असते कधी कधी. हे बघा. बुटीवाला ब्लाऊज आहे. किती सुंदर असं वाटते बघा. हा एक कलर आहे. तर चला आता तुम्हाला मी पूर्ण कलेक्शन दाखवलेलं आहे. तर आता ना आम्ही जेवायला बसलोत, 8:30 वाजलेत. बघा स्नेहाने काय मस्तपैकी बनवलंय. इथे तुम्ही बघताय पापड, व्हेज पुलाव, लोणचा, सानू. बलून बघा कसं फुगून. हे बघा ना. तर चला आता आम्ही जेवण करून घेतो मस्त. नमस्कार सर्वांना. तर आजचा दुसरा दिवस आहे. आता जस्ट उठलोय मी आणि व्हिडिओ एडिटिंग करता करता समजलं आपण व्हिडिओचा एंडच नाही केला जेवल्यानंतर. तर आता व्हिडिओला आपण एंड करूया. आणि ज्या ताईला साडी आवडते पटापट आपल्या बिझनेस नंबरवरती फोटो पाठवा आणि साडी लगेच बाय करून घ्या. तर चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.